शिक्षक व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून द्या. जिल्हा परिषदेचे शाळांना आदेश. वर्धा खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज आणि आदेशांच्या प्रती देण्याचे बंधनकारक असतानाही अनेक संस्थांकडून ते दिले जात नसल्याचे समोर आले आहे. या गंभीर बाबीची दखल घेत वर्धा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने माध्यमिक जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांना कडक निर्देश दिले आहेत. या संदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की कर्मचाऱ्यांच्या हक्काचे 10 महत्त्वाचे दस्तऐवज त्यांना उपलब्ध करून देण्यात यावेत. यामध्ये प्रामुख्याने प्रथम नियुक्ती आदेश, सेवा पुस्तक, डुप्लिकेट सर्व्हिस बुक, वेतन प्रमाणपत्र, पदोन्नती आदेश आणि भविष्य निर्वाह निधी परतावा आदेशांच्या प्रतींचा समावेश आहे. हे 10 दस्तऐवज मिळणे कर्मचाऱ्यांचा हक्क. प्रथम नियुक्ती आदेश प्रत 1981 नियम 9(5) नुसार 2. नियुक्ती आदेश जोडपत्र ब(3). प्रथम मान्यता आदेश प्रत शिक्षण सेवक शिक्षकेतर सेवक 4. सेवा सातत्य आदेश प्रत 5. दुय्यम सेवा पुस्तक डुप्लिकेट सर्व्हिस बुक 6. वेतन प्रमाणपत्र 7. वरिष्ठ निवड श्रेणी मान्यता आदेश प्रत 8. पदोन्नती आदेश व मान्यता प्रमाणपत्र 9. भविष्य निर्वाह निधी परतावा ना परतावा आदेश प्रत 10. नॉमिनेशन आदेश प्रत. कार्यवाहीचा इशारा. अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांमार्फत कर्मचाऱ्यांना हे आदेश अद्यापही देण्यात आलेले नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या आदेशाचे उल्लंघन केल्यास किंवा कर्मचाऱ्यांना कागदपत्रे नाकारल्यास संबंधित शाळा आणि संस्थांवर नियमानुसार कडक कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे. या निर्णयामुळे वर्धा जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.